जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ नगरपालिकेत वारसा हक्काने नोकरी लागणाऱ्या लाभार्थ्यांकडून आस्थापना विभागाचे अधिकारी अवैधपणे पैसे उकळत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। ही वसुली करण्यासाठी पालिकेच्याच आवारात काही लोक खुर्च्या टाकून बसत असल्याची ही बाब काही दिवसांपूर्वी समोर आली होती। यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत मुख्याधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे। अंबरनाथ नगरपालिकेत वारसा हक्काची 126 प्रकरण असून हे वारसदार लवकरच अंबरनाथ नगरपालिकेत विविध पदांवर नोकरीला लागणार आहे। मात्र नोकरी लागण्यापूर्वीच अंबरनाथ पालिकेतील आस्थापना विभागाच्या अधिकाऱ्यांची दलाली करणाऱ्या काही जणांकडून या लाभार्थ्यांना गाठत त्यांच्याकडून पैशाची मागणी केली जात असल्याच्या अनेक तक्रारी मागील काही दिवसात समोर आल्या आहेत। ही पैसे वसुली करण्यासाठी चक्क अंबरनाथ नगरपालिकेच्याच आवारात खुर्च्या टाकून सायंकाळच्या वेळी काही लोक बसत असल्याचंही बोललं जात आहे। या प्रकरणी स्वतः मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी सोमवारी वारसा हक्काच्या सर्व लाभार्थ्यांची पालिकेत बैठक घेत त्यांना कुणालाही एकही रुपया देऊ नये अशा सूचना दिल्या होत्या। यानंतर मंगळवारी मनसेचे शहर संघटक बबलू खान यांनी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांची भेट घेत या प्रकरणात आपण स्वतः लक्ष देण्याची मागणी केली असून गैरप्रकार होऊ नयेत याची काळजी घेण्याचं देखील आवाहन करण्यात आलंय। वारसा हक्क म्हणजे वारसांना हक्क देण्यासाठी त्यांना रजू करण्यासाठी ते पैशाची मागणी केली जाते। आस्थापना विभागातील काही अधिकारी ते पैशाची मागणी करतात असं आम्हाला कळालं आणि ते पेपरमध्ये बातमी पण आली आहे। तर आम्ही आज सीओ साहेबांना भेटलो आहे की बाबा असं प्रकरण चालू आहे अंबरनाथ नगर परिषदेत। अँटी करप्शनची धाड पण पडली आहे, दरवर्षी अँटी करप्शन धाड पडते, पण ते छोटा मासा अडकतो, मोठा मगरमच्छ काय अडकत नाही। बरोबर आहे, मोठा मगरमच्छ काय अडकत नाही कारण की हे टेबलचा खाली जे व्यवहार होतो म्हणून अडकत नाही ना। तेच सीओ साहेबांना मी कळवलं की बाबा टेबल बघा तुम्ही, टेबलचा खाली काय चालू आहे काय नाही। सीओ साहेब बोलले की ठीक आहे, टेबल मी आता बघतो टेबलचा खाली काय चालू आहे, जर भेटलं तर आम्ही कारवाई करू। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।